यानंतरची बातमी आहे ठाण्यामधून। ठाण्यामध्ये सध्या पावसाचा जोर वाढलाय। ठाणे रेल्वे स्थानकावरती सध्या प्रवाशांची गर्दी वाढली आहे। मध्य रेल्वेची सेवा सुद्धा आता धीम्या गतीने सुरू आहे। ठाण्यामध्ये पावसाचा जोर वाढला, याचा परिणाम आता रेल्वे सेवेवरती सुद्धा होणार असल्याचं आता बोललं जात आहे। प्रवाशांची सुद्धा प्लॅटफॉर्मवरती आता गर्दी वाढल्याचं चित्र आहे। मुसळधार पाऊस जो आहे तो ठाण्यावरती बरसतोय। काही ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती देखील निर्माण झाली होती। मुंबईमध्ये सध्या पावसाने थोडी का असेना उसंत घेतलेली आहे, मात्र ठाण्यामध्ये अशी परिस्थिती नाहीये, कारण ठाण्यामध्ये अजूनही पाऊस जो आहे तो बरसताना पाहायला मिळतोय। मी सध्या ठाणे स्थानक परिसरामध्ये आहे। काल ज्याप्रमाणे प्रशासनाने आवाहन केलं होतं की गरज नसल्यास बाहेर पडू नका, हे जे आव्हान आहे ते कुठेतरी लोकांनी पाळलेलं आहे, कारण आता सकाळची वेळ आहे आणि सकाळच्या वेळी ही गर्दी जी आहे ती तुरळक प्रमाणात पाहायला मिळते। याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी ही सकाळच्या वेळेत असते, मात्र लोकांनी बाहेर पडणं टाळलेलं आहे आणि वर्क फ्रॉम होमचा मार्ग जो आहे तो अवलंबलेला पाहायला मिळतोय। मात्र खाजगी नोकरदार वर्गांना आजही सुट्टी देण्यात आलेली नाही आणि त्याचमुळे खाजगी नोकरदार वर्ग जे आहेत ते मोठ्या प्रमाणात कामावर जाण्यासाठी, कार्यालयात जाण्यासाठी बाहेर निघालेले आहेत। मात्र जितकी गर्दी ठाणे स्थानक परिसरात असते तितकी गर्दी नाहीये। आपण लोकलची देखील अवस्था पाहतोय, लोकलमध्ये देखील गर्दी आपल्याला दिसून येत नाहीये। म्हणजे प्रशासनाने जे आवाहन केलेलं आहे ते लोकांनी आता पाळायला सुरुवात केलेली आहे। बातमी पाहूयात। मोनोरेलची सेवा आता पूर्वपदावरती आलेली आहे। मोनो रेल्वेचे प्रवासी सध्या सुखरूप आहेत। अग्निशमन दलानं 582 प्रवाशांना वाचवलेलं आहे।